हाय, आपल्याला काही नेक्स्ट लॉ बघायचे आहेत बघा. काही नियम आहेत केमिस्ट्रीमधले जे आपण यावर्षी तर यूज करणार आहेत, पण आपल्याला थ्रूआउट द इयर 2 वर्ष आपल्याला हे नियम यूज करायचे. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या रूल्स. आता बुकमध्ये बरंच काही दिलेलं आहे, डायग्रॅम वगैरे दिलं आहे. ते डायग्रॅम वगैरे तुम्हाला पाहिजे असेल इन्फॉर्मेशन म्हणून बघा. तर आपण यातला महत्त्वाचा काय पार्ट काय बघणार आहे, कन्सेप्ट आणि डेफिनेशन्स बघणार. त्या डायग्रॅम वगैरे तुम्हाला कुठेही विचारलं जात नाही, तर फक्त अंडरस्टँडिंग म्हणून दिलेले आहेत. पाहिजे असेल तर पहा, नाही बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पहा, फर्स्ट लॉ आहे, ह्याला जनरली गॅस लॉज म्हणतात. आणि गॅस लॉज म्हणजे काय, गॅस हे काय लॉ काय करतात, उभे करतात. त्यातला फर्स्ट लॉ आहे बॉईल्स लॉ. बॉईल्स लॉ 1662 साली रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने हा लॉ काय केला होता, पुट केला होता. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे, रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी स्वतःच नाव दिलं बॉईल्स लॉ. मग पहा, स्टेटमेंट काय, स्टेटमेंट म्हणजे काय, त्या लॉचं तत्व काय ते ओळीमध्ये जे म्हणलं त्याला म्हटलं तर स्टेटमेंट. पहा, लॉ काय होतो, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, कंडिशन काय, टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ fixed mass of a gas is inversely proportional to the volume of the gas. काय, at constant temperature the pressure of fixed mass of gas. आता फिक्स्ड मास ऑफ गॅस याचा अर्थ काय, जर मास काय आहे, कॉन्स्टंट आहे. ज्यावेळेस मास कॉन्स्टंट असतो एखाद्या गॅसचा, त्यावेळेस नंबर ऑफ मोल्स पण काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग फिक्स्ड मास ऑफ अ गॅस या टर्मचा अर्थ काय, तुमची एनची व्हॅल्यू पण काय, कॉन्स्टंट, नंबर ऑफ मोल्स काय कॉन्स्टंट आहे. त्यावेळेस काय, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ फिक्स्ड मास ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. म्हणजे काय, प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन सांगितलं आहे का. प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकाला काय इनव्हर्सली रिलेटेड आहे. पण कोणत्या कंडिशनला, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड फिक्स्ड मास ऑफ अ गॅस. म्हणजे ॲट कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स, ज्यावेळेस टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असेल त्यावेळेस प्रेशर ऑफ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. यालाच कसं लिहू शकतो आपण, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/V ॲट कॉन्स्टंट T अँड N. हा जो स्टेटमेंटमध्ये लिहिला आहे तोच आपण एका वेळेस लिहिला. पहा, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. किंवा N कॉन्स्टंट म्हटलं याचा अर्थ काय, फिक्स्ड मास ऑफ गॅस. मग आपण लॉ एवढ्या एका वेळेत पण लिहू शकतो आणि याला वाक्यामध्ये पण रूपांतर करू शकतो. कसं, द प्रेशर ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. तुम्ही असं म्हणा किंवा असं म्हटले, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ फिक्स मास ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस, तरी पण काय करेक्ट आहे. कोणतं इकडून इकडे वापरा किंवा हे वापरा, दोन्ही सेम आहे. आता पहा, हे जर प्रपोर्शनलिटी साईन जर काढायचं असेल आपल्याला, तर काय करता, हे साईन काढायचं, पी आहे तसं राहिला, या प्रपोर्शनलिटी साईनऐवजी इक्वल टू घातला आहे. त्यावेळेस प्रपोर्शनलिटी साईन काढतो इक्वल टू टाकतो, त्यावेळेस काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं, त्या कॉन्स्टंटला के म्हणतात. आता केल्या किंवा काही पण लिहा, के म्हणजे काय, तो कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट अर्थ काय, त्याची व्हॅल्यू काय फिक्स आहे. आपण काय केलं आहे, इथं प्रपोर्शनलिटी साईन काढले, इक्वल टू टाकला आणि के टाकला. म्हणजे पहा, प्रपोर्शनलिटी साईन काढलं एवढं ॲड झालं आहे, इक्वल टू इंटू के आणि 1/V आहे तसा राहिला. याला परत रिअरेंज केलं, हा व्ही इकडे घेतला, काय होईल तुमचं, पी इंटू व्ही इज इक्वल टू के. आणि के म्हणजेच काय तुमचा कॉन्स्टंट. म्हणजेच बॉईल्स लॉ आपण कसं डिफाईन करू शकतो, अजून द प्रोडक्ट ऑफ, पहा कसं डिफाईन करता येईल, याच्यावरून पण आपल्याला बॉईल्स लॉ स्टेटमेंटमध्ये करता येईल. कसा, द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे काय गुन्हा, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर ऑफ गॅस अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड फिक्स्ड मास ऑफ अ गॅस इज इक्वल टू कॉन्स्टंट. किंवा द प्रोडक्ट ऑफ प्रेशर ऑफ गॅस अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस इज कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. मग यालाच कसं लिहू शकतो, P1V1 इज इक्वल टू P2V2 इज इक्वल टू P3V3 अँड सो ऑन इज इक्वल टू काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. म्हणजे आपल्याकडे 2 जर प्रेशरची व्हॅल्यू असेल आणि 2 जर व्हॉल्यूमची व्हॅल्यू असेल, P2V2, तर P1 इंटू V1 इज इक्वल टू P2 इंटू V2, ते काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या वेळेस आपल्याला ह्या फॉर्म्युलेची गरज आहे. पण लक्षात द्या, प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो प्रोडक्ट आहे, जो गुणाकार करतो नेहमी काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. किंवा प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. मग पैशाचा ग्राफ पुट केले आपण, आपल्याला ग्राफ पुट करायचं असतं. तुम्हाला पण ज्यावेळेस लॅबमध्ये जाता तुम्ही, ज्यावेळेस तुमचं कॉलेज वगैरे चालू त्यावेळेस तुम्हाला लॅब आहे. प्रेशर जर एक्स ॲक्सिसवर पुट केला आहे, प्रेशर जर वाय ॲक्सिसवर पुट केला आणि व्हॉल्यूम जर एक्स ॲक्सिसवर पुट केलं, तर याचं नेचर कसं असेल, आपल्याकडे जर मल्टिपल पीचे व्हॅल्यू असेल आणि मल्टिपल व्हीच्या जर व्हॅल्यू असेल, मल्टिपल प्रेशर आणि मल्टिपल व्हॉल्यूम, आपल्याला माहिती आहे प्रेशर इंटू व्हॉल्यूम काय राहते नेहमी कॉन्स्टंट राहते. पण त्यांचा जर ग्राफ पुट केला तर काय तर असं नेचर आहे त्याचं, असा कर्व ॲरो येतो. मग पहा, सपोज दॅट जर प्रेशर इथं असता, हा जर 5 आहे आणि ते एक प्रेशर आहे 10 आहे, मग पहा प्रेशर इथं कमी व्हॅल्यू आहे, त्यावेळेस व्हॉल्यूम काय राहील, जास्त राहील. पहा करस्पॉन्डिंग, आणि ह्या प्रेशरला व्हॉल्यूम काय राहील, आणखीन कमी राहील. म्हणजे पहा 5चा 10 प्रेशर केला, सपोज इथं मी व्हॅल्यू घेत आता, इथं 4 आणि इथं 8,
मग 5ला किती होतं व्हॉल्यूम? 8 लिटर. आणि 10ला किती? 4 लिटर. म्हणजे प्रेशर वाढवला तर व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं. पण ह्या कोरिलेटेड टर्म आहे. मग प्रेशर आणि व्हॉल्यूमचा ग्राफ असा असतो. अजून 2-3 ग्राफ दिलेले आहेत. सपोज आपण जर असा ग्राफ पुट केला, पी व्ही वर्सेस पी, पी व्ही वर्सेस पी जर पुट केला एक्स आणि वाय, तर हा काय राहील? कॉन्स्टंट राहील. का कॉन्स्टंट राहील? पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. का पॅरलल टू द एक्स ॲक्सिस राहील? कारण प्रेशर इंटू व्हॉल्यूमचा गुणाकार काय राहतो नेहमी? कॉन्स्टंट राहतो. म्हणून मी मल्टिपल जरी पॉईंट घेतले तरी ते काय राहणार आहे? फिक्स राहणार. तो पी घ्या किंवा व्ही जरी घेतला तरी तो ग्राफ आहे तसा राहील. प्रेशर और व्हॉल्यूम दोन्हीपैकी काही घ्या तरी ग्राफ काय राहील? पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. अजून जर पुट केला आपण प्रेशर वर्सेस 1/v, प्रेशर वर्सेस 1/v जर पुट केला तो ग्राफ काय राहणार आहे? असा राहतोय. पहा नेचर ह्या वेमध्ये येतं आहे. प्रेशर वर्सेस 1/v. प्रेशर वाढला तर 1/v पण काय होणार? वाढत जाणार. त्यामुळं हे ग्राफ महत्त्वाचे आहेत. स्टेटमेंट महत्त्वाचं आहे, फॉर्म्युले इक्वेशन महत्त्वाचे आणि ग्राफ्स महत्त्वाचे. आपल्याला कळलं पाहिजे पी वर्सेस 1/vचं नेचर कसं आहे. म्हणजे ही लाईन कळली पाहिजे. तुम्हाला विचारतील, परीक्षेला विचारतात प्रेशर वर्सेस 1/vचे ग्राफ देतात 4. आपल्याला ऑप्शन चूज करायला लागतात. इतक्या लवकर तुम्हाला सहज ग्राफ येणार नाही. जसं जसं आपण पुढे जातो आपल्याला एका चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये सगळे ग्राफ्स बघायचे आहेत. का ग्राफ कसे पुट केले जातात. सध्या फक्त ग्राफची नेचर माहीत असू द्या. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला बॉईल्स लॉ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. बॉईल्स लॉ तुम्हाला आपण 2-3 प्रकार लिहिला. आपण काय म्हणू शकतो? प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम, किंवा प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, किंवा अजून एक डेफिनेशन आहे डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये. मग आपल्याला माहिती आहे प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू के. हे आपण आता बघितलं का? प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो प्रोडक्ट तो नेहमी काय राहतो? कॉन्स्टंट राहतो. याच्यावरून काय करू आपण? व्हीची टर्म बाजूला काढू, पी इकडे शिफ्ट करू. म्हणजे काय तुमचा व्ही इज इक्वल टू के बाय पी होईल. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. म्हणजे या इक्वेशनमध्ये व्ही लिहिला आणि पी इकडे शिफ्ट केला आहे. आपल्याला माहिती आहे डेन्सिटीचं फॉर्म्युला काय आहे? डी इज इक्वल टू एम बाय व्ही. आलेलं आहे. डेन्सिटी इक्वल मास अपॉन व्हॉल्यूम. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतोय. काय म्हटलं पुढं? पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. ही व्हीची जी व्हॅल्यू आहे के बाय पी ती इथं पुट करायची. मग इक्वेशन काय भेटेल पहा आपल्याला? पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. ही व्हीची जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट करा. म्हणजे कारण तुमचा डी आहे तसं राहील, एम आहे तसं राहील, आणि व्ही काय आहे? के बाय पी. हा के राहील खाली, आणि जो के बाय पी येणार तो काय वरती येणार मल्टिप्लाइंगला. म्हणजे तुम्हाला काय इथं डी इज इक्वल टू एम बाय के इंटू पी. समजलं का? ही व्हीची व्हॅल्यू के बाय पी इथं पुट केली. हा पी काय गेला? वरती राहील मल्टिप्लाइंगला. मग पहा एम काय तुमचा? कॉन्स्टंट आहे. आपल्याला माहिती आहे एम काय? मास. बॉईल्स लॉला मास काय राहतं? कॉन्स्टंट राहतं. के काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग पहा तुमचा न्यूमरेटर पण कॉन्स्टंट आहे आणि डिनॉमिनेटर पण कॉन्स्टंट आहे. मग तो पण काय येणार आहे? कॉन्स्टंट आहे. लक्षात द्या कॉन्स्टंटचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सगळं काय राहतं? कॉन्स्टंट राहतं. मग ह्या जे 2 टर्म आहेत ह्या काय आहेत? कॉन्स्टंट आहे. मग याला K1 म्हणलं आहे. सिन्स एम बाय के इज इक्वल टू K1. एम बाय के काय? K1. K1 काय तुमचं इथं? कॉन्स्टंट. मग काय तुमचं बा डी आहे तसं राहील. याच्याऐवजी K1 येईल. आता K1, K2, K3 बुकमध्ये K4 वापरलं आहे. ह्या K4 ह्या नंबरला काही मिनिंग नाही. केचा अर्थ काय? तो कॉन्स्टंट आहे. वेगवेगळ्या बुकमध्ये वेगळं वापरलं आहे. तुम्हाला पाहिजे ते वापरू शकता. के काय इथं? कॉन्स्टंट. मग काय राहील तुम्हाला? मी काय केलं आता पहा, हा कॉन्स्टंट आणि इक्वल टू साईन काढले. कॉन्स्टंट आणि इक्वल टू साईन टाकलं त्याच्याऐवजी प्रपोर्शनॅलिटी टाकले. आपण आधी काय केलं होतं? प्रपोर्शनॅलिटी काढलं होतं आणि इक्वल टू कॉन्स्टंट टाकला होता. आता काय केलं? कॉन्स्टंट आणि इक्वल टू काढलाय आणि त्याच्याऐवजी प्रपोर्शनॅलिटी टाकलं. म्हणजे डी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पी. मग बॉईल्स लॉ असं पण डिफाईन करता येईल तुम्हाला. डी काय तुमचं? डेन्सिटी ऑफ गॅस. मग आपण असं म्हणू शकतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. ज्यावेळेस टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असेल त्यावेळेस काय असेल? डेन्सिटी ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ गॅस. मग पहा आपण किती डेफिनेशन बघितल्या बॉईल्स लॉचे. ही एक डेफिनेशन. प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. कंडिशन त्याच कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉन्स्टंट मास. डेन्सिटी डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉन्स्टंट मास. आणि काय पाहिजे अजून? पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट मास. त्यामुळे तुम्ही तिन्ही प्रकारे लिहू शकता. कोणती लिहिली परीक्षेला तरी करेक्ट आहे. पण आपली डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये? डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट एक प्रॉब्लेम दिलेला आहे बुकमध्ये. तुम्ही जर बघितला तर सॉल्व करून दिलेला आहे. सोपा प्रॉब्लेम आहे. पहा प्रॉब्लेम वाचला तर काय? द व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय गिवन मास ऑफ अ गॅस ॲट 298 केल्विन इज 25 ml. एका गॅसने व्हॉल्यूम ऑक्युपाय केले ते किती? 25 ml ॲट 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. म्हणजे 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर असताना गॅसचं व्हॉल्यूम किती आहे? 25 ml आहे. पुढं काय झालं आहे? कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ गॅस
गॅसचं काय करा, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा आपण केव्हा, वेन द प्रेशर इज इन्क्रीज टू 1.2 ॲटमॉस्फिअर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग पहा ही कंडिशन सांगते आपल्याला ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अर्थ काय, बॉईस लॉचं आहे. पुढं ज्यावेळेस लॉ वाढेल त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. मग ह्या कॉन्स्टंट टेम्परेचर काय, बॉईस लॉ आहे. मग 1 ॲटमॉस्फिअरला 25 ml व्हॉल्यूम आहे, तर 1.2 ॲटमॉस्फिअरला किती. मग पहा सोल्युशन काय आहे तुमचं, आपल्याला काय दिलं आहे, P1 दिला आहे 1 ॲटमॉस्फिअर, P1ला किती व्हॉल्यूम दिलं ते असेल V1 25 ml, P2 दिला आहे 1.25 ॲटमॉस्फिअर आणि V2 कॅल्क्युलेट करायला लावला आहे. म्हणजे P1 V1 आणि P2ची व्हॅल्यू दिली आणि V2 कॅल्क्युलेट करायला. पहा गिवन आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट, नसलं माहीत तरी लिहायचं. आपल्याला माहिती आहे P1 V1 इज इक्वल टू P2 V2, हे माहिती आहे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, V2 पाहिजे. मग दॅट इज V2 इज इक्वल टू P1 इंटू V1 डिवायडेड बाय P2. P1 किती आहे 1, V1 किती आहे 25 डिवायडेड बाय P2 किती आहे 1.25. कॅल्क्युलेट करा, हा येईल तुमचा V2. हा जर कॅल्क्युलेट केला आय थिंक इट्स कम टू बी 20 ml. बरोबर. पहा आता प्रेशर किती झाला आहे, 1चा 1.2 झाला. प्रेशर काय झाला आहे, वाढला आहे. मग व्हॉल्यूम काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. मग पहा सुरुवातीचं व्हॉल्यूम किती होतं 25, उत्तर किती आलं आहे 20 ml. आणि पहा प्रेशर वाढला, व्हॉल्यूम कमी झालं. हे बॉईस लॉवर प्रूफ होतं. त्यामुळे हा प्रॉब्लेम बघून या सॉल्व करून दिलेला आहे. नेक्स्ट लॉ बघायचा आपल्याला, चार्ल्स लॉ. चार्ल्स हे काय शास्त्रज्ञाचं नाव, जे चार्ल्स. त्याचं करिअर दिलं आहे 1746 ते 1830. या करिअर एवढं काळ येतात तो जिवंत, म्हणजे लिहिण्याची स्टाईल आहे ती, का जन्म ते मृत्यू, जे चार्ल्स. मग पहा त्याचं स्टेटमेंट काय, तुम्हाला एकदा का बॉईस लॉ कळला का, बॉईस लॉ सारखाच काय चार्ल्स लॉ. मग पहा चार्ल्स लॉ काय, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. चार्ल्स लॉला प्रेशर काय होतो कॉन्स्टंट. ॲट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ फिक्स्ड मास ऑफ अ गॅस. फिक्स्ड मास ऑफ अ गॅस म्हणजे काय, प्रेशर कॉन्स्टंट आहे, फिक्स मास म्हणजे काय, परत नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहे. मग ॲट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स्ड मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर इन केल्व्हिन. म्हणजेच कशाचं रिलेशन आहे, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर एकमेकाला काय डायरेक्टली प्रपोर्शनल, पण कोणत्या कंडिशनला, कॉन्स्टंट प्रेशर आणि फिक्स मास ऑफ अ गॅस म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. मग याला कसं लिहू शकतो बा आपण, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर इन केल्व्हिन ॲट कॉन्स्टंट T अँड N. म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट राहणार. त्यावेळेस काय असेल, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर ऑफ द गॅस. तेच आपण स्टेटमेंटमध्ये लिहिले. फक्त ॲट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ फिक्स मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर ऑफ द गॅस इन केल्व्हिन. टेम्परेचर ॲब्सोल्यूट असलं पाहिजे, केल्व्हिनमध्ये गेलं पाहिजे. मग हे असं लिहिते. आता पहा इथं जर इक्वल प्रपोर्शनॅलिटी साईन काढलं तर काय टाकायला नाही, इक्वल टू आणि कॉन्स्टंट. मग पहा काय तुमचं V इज इक्वल टू K इंटू T. काय केलं आहे, प्रपोर्शनॅलिटी काढलं आहे, इक्वल टू आणि K टाकलं आहे. मग यालाच कसं लिहू शकतो, V/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे कसं म्हणू शकतो मी, चार्ल्स लॉ असा, चार्ल्स लॉ अजून कसा लिहू शकतो आपण, द रेशो ऑफ व्हॉल्यूम टू द टेम्परेचर. रेशो म्हणजे काय, भागाकार. द रेशो ऑफ व्हॉल्यूम टू द टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर जर भागाकार घेतला तो नेहमी काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. पण कंडिशन काय पाहिजे, प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. मग यालाच कसं लिहू शकतो, V1/T1 इज इक्वल टू V2/T2 इज इक्वल टू V3/T3 अँड सो ऑन इज इक्वल टू काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा जो रेशो आहे ते नेहमी काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे ही एक डेफिनेशन झाली, ही एक डेफिनेशन झाली. नेक्स्ट बघायचं आपल्याला आयसोबार्स. आयसोबार काय पहा, अ ग्राफ ऑफ व्हॉल्यूम V वर्सेस ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज आयसोबार. आयसोबार म्हणजे काय, एक ग्राफ आहे. कशाचा ग्राफ, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचरचा जो ग्राफ आहे, पण कंडिशन काय पाहिजे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर काय पाहिजे, कॉन्स्टंट. म्हणजे व्हॉल्यूमला जर आपण Y ॲक्सिसवरती घेतलं, टेम्परेचरला जर X ॲक्सिसवरती घेतलं आणि तो जर ग्राफ पुट केला तर तो काय असणार आहे, आयसोबार असणार आहे. मग पहा, ग्राफ ऑफ व्हॉल्यूम V वर्सेस ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट टेम्परेचरचा अर्थ लक्षात द्या. ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, टेम्परेचर इन केल्व्हिन. केल्व्हिनमध्ये जे टेम्परेचर घेतो त्याला काय म्हणतो आपण, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग पहा, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर जर ग्राफ पुट केला तर तो काय येणार, ऑब्व्हियसली असं येतं नेचर त्याचं. कारण व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काय एकमेकाला डायरेक्टली प्रपोर्शनली. मग हा ग्राफ लक्षात ठेवा आयसोबार. थोडासा इकडे जातो, 0 डिग्री सेल्सिअस इथं आहे आणि 200. आता हे असं का काय, त्याची तुम्हाला काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त काय, जर विचारलं कोणी आयसोबार काय तर आपल्याला डेफिनेशन लिहिता आलं पाहिजे, हा ग्राफ काढता आला पाहिजे. हा असा काय येतो, 0च्या इकडे असं का होतं आहे, त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. त्याचं एक्सप्लेनेशन तुमच्या लेवलला नाही. फक्त आपल्याला आयसोबारची डेफिनेशन आपल्याला ती परीक्षा जर आली लिहिता आली पाहिजे. मग आपल्याला स्टेटमेंट आणि आयसोबारची डेफिनेशन, आता याच्यावरचे प्रॉब्लेम बघू आपण.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, बुकमध्ये सॉल्व करून दिलेला आहे. आता जेव्हा तुम्ही बुक बघता तुम्हाला असं वाटतं का बुकमध्ये बरंच काय काय दिलेलं आहे. आता बुक्स हे इन्फॉर्मेटिव्ह लिहिले जातात, समजलं का. पॅराग्राफचे पॅराग्राफ लिहिले जातात, त्यांना इन्फॉर्मेशन लिहायची असते. आपल्याला सगळीच इन्फॉर्मेशन आपल्या कामाची असेल असं नाही. आपण काय करू राहिलो, आपलं जे कामाचं आहे ते सगळं महत्त्वाच्या गोष्टी घेऊन राहिले. तर तुम्ही बुक जर पाहिलं तर वेगळंच काहीतरी दिलेलं आहे आणि आपण काहीतरी थोडंसं वेगळे घेतो. त्यामुळे बुक्समध्ये एक्झॅक्टली तसं जाऊ नका, कारण प्रत्येक वेळेस बुकमध्ये इच अँड एव्हरी वर्ड किंवा जे इन्फॉर्मेशन घेतली ती आपल्या कामाची नसते. आपण काय बघतो, आपल्याला जे उपयोगीचं आहे भविष्यामध्ये ते सगळं डिटेलमध्ये घेतो आहे. त्यामुळं बुक बघितलं असं वाटू नका ते वेगळं काहीतरी आहे, बुकमध्ये काहीतरी वेगळंच दिलं आहे. आपण जे आपल्या कामाचं आहे आणि जे आपण नेहमी यूज करणार त्या गोष्टी व्यवस्थित घेऊन राहिले, समजलं का. त्यामुळे बुकच्या लाईन्सवर तिथे जर वाचायचं असेल कोणा मला ते डायग्राम वगैरे दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर वाचू शकता, समजलं. पण ते आपल्या काही कामाचं नाही, आपण जेवढं युजफुल आहे आपलं ते सगळं घेतो आहे. पहा प्रॉब्लेम काय, ॲट 300 केल्विन टेम्परेचर दिले. ॲट 300 केल्विन अ सर्टन मास ऑफ अ गॅस ऑक्युपाईज 1 × 10⁻⁴ डेसिमीटर क्यूब ऑफ व्हॉल्यूम. 300 केल्विनला एक गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, 1 × 10⁻⁴. काय विचारलं, कॅल्क्युलेट इट्स व्हॉल्यूम. त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला लागलं. कोणत्या टेम्परेचरला, 450 केल्विनला ॲट सेम प्रेशर. पहा ॲट सेम प्रेशर आहे. सेम प्रेशर म्हणजे काय, सेम प्रेशर काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे 300 केल्विनला तेवढं व्हॉल्यूम आहे 1 × 10⁻⁴. तर 450 केल्विनला किती व्हॉल्यूम असेल. मग पहा गिवन काय असलं आपल्याला, T1 असेल 300 केल्विन, T2 असेल 450 केल्विन. V1 दिला आपल्याला 1 × 10⁻⁴ डेसिमीटर क्यूब. तर V2 विचारला आहे आपल्याला, माहिती आहे बा, वी नो दॅट V1/T1 = V2/T2. आपल्याला काय पाहिजे, V2 पाहिजे. रिअरेंज करून घ्या, म्हणजे V2 साठी काय होईल इक्वेशन, V2 = V1/T1 × T2. मग V2 येईल तुमचा, पुट करा. V1 किती आहे, 1 × 10⁻⁴. वट इज T2 450. वट इज T1 300. हा जर V2 कॅल्क्युलेट केला तर तुमचा V2 यायला पाहिजे 1.5 × 10⁻⁴ डेसिमीटर क्यूब. खूप सोपे प्रॉब्लेम आहे, जास्त काही करण्याची गरज नाही. पण पहा टेम्परेचर वाढले 1 × 10⁻⁴ किती झाला आहे, 1.5 × 10⁻⁴. म्हणजे प्रेशर काय झालं आहे, व्हॉल्यूम टेम्परेचर वाढले तर व्हॉल्यूम पण काय झालं आहे, वाढलं आहे. आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. याचा अर्थ काय, व्हॉल्यूम वाढलं, टेम्परेचर वाढलं, व्हॉल्यूम कमी झालं, टेम्परेचर पण काय कमी होणार. त्यामुळे हे 2 लॉ बघून घ्या, त्यांची प्रॉब्लेम पण बघून घ्या, ग्राफ्स बघून घ्या. महत्त्वाचं आपल्याला गरज आहे. पुढं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.